इथं तरुण कोण आहेत ना तर पैलवाने करतायत. अरे सर्वांना माझा प्रथमतः नमस्कार आहे. ज्यांच्या निमंत्रणावरून खास मी उपस्थित राहिलो ते म्हणजे तुमचे सर्वांचे आदरणीय सर आणि आमचे लाडके पुनीत मामा सर. कुठे जाऊया आम्ही मामाच म्हणतो त्यांना. त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आमचे दुसरे मित्र म्हणजे हार्दिक दादा, तुम्हाला सर्वांना प्रथमतः आणि या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जशी मी कुस्ती लावली तशीच रिझल्ट द्यायला बी मीचे, त्यामुळं काळजी करायची नाही. इथं पुनीत दादा यांचं मंडळ इथं पंच बघून नव्हे तर इथं कुस्ती बघून निकाल दिला जातो. इथं त्यामुळे घाबरायचं नाही. इथं चिकपटीलाच किंमत आहे. इथं राजकीय कुस्ती होणार नाही, इथं पैलवानाची कुस्ती होईल. ही तुम्हाला 100% गॅरंटी देतोय. कुस्ती हाची नसते, कुस्ती हाची नसते, पण इथं पैलवानांचा अपमान नाही तर मान सन्मान होईल एवढा शब्द देतोय तुम्हाला. त्यामुळं धनकोर या लाल मातीत आज महाराष्ट्रात पुनीत बादल यांची कुस्ती कशी असती, आज अख्ख्या मेळाकर पैलवानाची कुस्ती कशी असती. हा नुसतं इथं दत्तात्रेयचं जाहीर करायचं, इथं चिकपट्यात होणार हे शब्द आहे आपला. वा वा वा. देवजी गाठी साहेब यांचं कसं आयोजन केलं आणि पुनीताचा मला आयोजक एक नंबर. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त पुनीत बादल सरांची आणि त्यांच्या मंडळाचीच हवा. अरे धीरज भाऊ गाठे यांचं मनापासून अभिनंदन आणि अख्ख्या पैलवानाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मनापासून आभार. आणि अख्ख्या महाराष्ट्रात बघावा, याला म्हणतात खरं कुस्ती. ही मॅट वरती नाही, याला म्हणतात लाल माती, याला म्हणतात पैलवान. जर अख्ख्या महाराष्ट्राने शिकलं पाहिजे. घनश्याम दरोडे यांच्यासाठी अतिशय चांगले विचार घनश्याम दरोडे यांना मांडलेले आहेत. आणि व्यासपीठ सभा गाजवणारे घनश्यामजी आपल्याला उदंड विषय लाभो. घ्या फोटो घ्या. चला व्यासपीठात जाऊ द्या. या ठिकाणी मित्रांनो नगरसेवक दिलगिरी व्यक्त करतो जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं. हिंदू महिला प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीनं आदरणीय अनिलभाईंचं मनपूर्वक स्वागत. नाही फक्त दिलगिरी व्यक्त करतो, कारण तुम्हाला माहिती घरच्या कोणाला बोलायचं म्हणलं तर टाइम भरपूर असतो. पण आता एक कुस्त्या सागर आहे, मला आवडत तर मी कुस्ती करणार. धन्यवाद. आणि सगळ्या कुस्तीमध्ये कोमल मानकर सेमीफायनलला प्रवेश. शिवसेना कामगार सेनाचे संदीपजी शिंदे आणि रुपेशजी पवार यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. कशिश वागचौरे पुणे शहर, लालपट्टी विशाखा चव्हाण पुणे जिल्हा बियो. या ठिकाणी आपल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असणारे माती खोलणारे आपल्याला विनंती तसेच पत्रकार संजयजी जोशी सर इथे पत्रकार संजयजी जोशी सरांचा सन्मान देखील दादांनी करावा. त्याचबरोबर नगरसेवक अनिलजी जाधव यांचा देखील सन्मान आदरणीय दादांनी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. माजी नगरसेवक अनिलजी जाधव यांचा देखील सन्मान पुनीत दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि शुभम त्याला म्हणलं जिगर आणि जिलारी 10 दोघांच्यामध्ये. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आणि या कुस्तीचा आनंद घ्यायचा. व्यासपीठावरील मुख्य भागात असणारी सर्व गर्दी आपल्याला विनंती आहे की आपण थोडं जागा मोकळी करून द्या, वाट मोकळी करून द्या.
एक कुस्ती चालली पहा शुभम थोरात पायाला निळपट्टी बांधल्याने वेळ होत आहे हा आणि कुठून पंधरा दोघं एकमेकावरती पुणे विशाखा प्रसिद्धी दिली आहे 30 सेकंदात गुण घ्यावा सेमीफायनलला प्रवेश प्रतिस्पर्ध्याच्या खात्यात गुण जात असतो रोशनी बोके इंदापूर वेडकाशोम योगेश्वरी वांजळ पैलवानाला कुस्तीमध्ये प्रसिद्धी दिली जाते इतके नियमात बदल झाला म्हणून कुस्तीचा रिझल्टच लागतो अनिर्णित नाही निर्णयच लागतो म्हणून जगाबरोबर आपल्याला चालायचंय ऑलिम्पिकचं लक्ष ठेवून स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन स्पर्धा झाल्या पाहिजे यात्रा जत्रेचे मैदान आहेत स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे स्पर्धेमध्ये आपल्या सामर्थ्याचा सोहळा टाकून घेण्याची संधी असते ब्ल्यू क्वार्टर फायनल आहे यातला विजेता सेमी फायनलला जाणार आहे शुभम शेटे खेळणार नसले तर इकडे या सोय करून जावा शुभम शेटे पुकार द्यायला नका जर खेळणार नसाल तर सोय करून जावा या जखमी झालेला आहे त्याचा जोडीदार आला होता नियमानुसार आपल्याला पुकार द्यावे लागतात संपलेल्या कुस्तीमध्ये अविनाश गावडे लालपत येऊन तयार राहा इंदापूर विजय कार्तिक गावडे चला सिद्धी कमी हॅलो महिलांची कुस्ती महिलांची कुस्ती लावण्यासाठी मी सेमीफायनलला प्रवेश महिला कुस्ती लावण्यासाठी मी आकडा नंबर 2 चंद्रकांत लोंढे आपल्याला विनंती आपल्या सहकार्याने घेऊन